हिंदी सिनेसृष्टी असू देत किंवा मराठी, तुम्ही दोन्हीमध्ये तेवढ्याच ॲक्टिव्ह होतात आणि दोन्ही मराठी म्हणजे दोन्ही इंडस्ट्रीमध्ये खूप नाव आहे तुमचं. पण आता 35 वर्षानंतर जेव्हा तुम्ही मागे वळून बघतात ना, काय आठवतं मॅम? स्ट्रगल. स्ट्रगल. कारण तेव्हा एवढं सगळं नव्हतं ना, एवढे ओपन नव्हतं सगळे चॅनल्स. कारण मी जेव्हा एंट्री केली होती, तेव्हा फक्त मराठीमध्ये सह्याद्री होतं, जे दूरदर्शनचं होतं. हं. त्याच्यानंतर डी-डी, नंतर मग डी-डी मेट्रो हेच होतं. त्यावेळेला हे हे सगळं काही नव्हतं. पहिल्यांदा मला आठवतंय की झी टीव्ही लॉन्च झाला होता आपल्याकडे. त्याच्यावर येणारी पहिली मराठी सीरियल होती अल्बम नावाची. हं. त्यात मी होते. म्हणजे खूप वर्षाच्या स्ट्रगल नंतर इथे आलं आणि माझं येणं म्हणजे काय, मी काय अभिनेत्री होण्यासाठी आले नव्हते या इंडस्ट्रीमध्ये किंवा मला काहीतरी करायचं म्हणून आले नव्हते. माझी गरज होती आणि कोइन्सिडेंटली मला इंडस्ट्रीत येण्याचा पण योगायोग असा होता, की मानसिंग पवार आपल्याला माहिती असेल, जे आमची माती आमची माणसं करायचे. हं. तर त्यांचं एक शूट होतं आमच्या सोसायटीमध्ये आणि त्यांची हिरोईन आली नव्हती आणि म्हणून मग त्यांनी कोणाला त्यांच्या प्रोडक्शनवाल्याला सांगितलं, "कोणतरी छान दिसणारी मुलगी बघ असेल तर तिला फक्त येऊन पाळण्यावर बसायचंय बाळाला घेऊन." हं. त्यांची एक ॲड होती एल-आय-सीची आणि मी गेले. मला सांगितलं त्यांनी, "एक चांगली साडी घेऊन ये." मी गेले, मी बसले तिकडे बाळाला घेऊन खेळत होते आणि मग त्यावेळेला क्रेज होती ना, की आपण कसे दिसतो मॉनिटरवर धावत जाऊन बघायची. हं. आता कोणी मॉनिटर बघायला जात नाही. तर ते सगळे सगळे मॉनिटर बघायला जात होते. मी तशीच बसली होती. मग मानसिंग म्हणाले मला, की "एक बघ ना जाऊन तिकडे." तर मी बघितलं. तर आय वॉज लाइक शॉक्ड टू सी मी मायसेल्फ. वॉव! शी वॉज सो प्रिटी अँड सो ब्युटिफुल ऑन द हं. स्क्रीन. तेव्हा ते मला म्हणाले, "यू शुड ट्राय." आणि धिस इज हाऊ माय जर्नी स्टार्टेड. मग त्यांच्याच प्रोडक्शनवाल्यांच्या ओळखीने मी दादा गोडकर यांना भेटले. दादा गोडकर हे इंडस्ट्रीमधले मराठी येस. नाट्यसृष्टीमधनंच आलेले आहेत खरं. हं. मग ते सीरियल्स वगैरे सगळं प्रोडक्शन बघायचे. मग त्यांची माझी भेट झाली. मग माझी सुरुवात झाली ॲक्चुअली एक लाइक ज्युनियर आर्टिस्ट. एखादा शॉटसाठी उभी राहिली किंवा एखाद्या ओह! सीनसाठी उभी राहिली. हां. हे कधीचं आहे? किती काळ? म्हणजे मी जेव्हा इंडस्ट्रीत आले हं. आय वॉज लाइक 30 30 एक वर्षाची होती. 30 हं. 30 32 वर्षाची असेल मला वाटतं मी फार फार तर. हो, हं. त्यावेळेला. छान दिसणारी असल्यामुळे उंच अशी गोरीविरी दिसते म्हणून मी तिला तिला पुढे ठेवण्यात यायचं. ग्रुपमध्ये गावातली बायका-बियका उभ्या आहेत. कारण मी डायलॉग-बिलॉग बोलणं हा खूपच पुढचा विषय कारण माझा काही संबंधच नाही इंडस्ट्रीमधला. हं. शाळा कॉलेजमध्ये कधी हे सगळं केलं नाही. कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली. त्याच्यामुळे नाही आणि घरात आमच्या खूपच रिस्ट्रिक्शन्सवालं घर. हं. त्याच्यामुळे मग ते कोणाशी बोलणं नाही आणि असं नाही, तसं नाही. त्यामुळे तो कॉन्फिडन्स नाही, ते हिंमत नाही आणि माझी बॅकग्राऊंड खूप वाईट असल्यामुळे हं. माझं माझं आता सगळ्यांनाच पाठ झालं असेल. सगळे लोकं तेच म्हणतात, की जन्मल्यापासून जे काही आयुष्य माझं घडलं, त्याच्यात मी हे सगळं कॉन्फिडन्स काय असतो हे मला माहितीच नाही. सेल्फ रिस्पेक्ट काय असतो हा मला माहितीच नाही. हं. मी काय हे मला कधीच माहिती नाही. तर त्याच्यामुळे ते शक्यच नव्हतं, की मी काय मी आय वॉज व्हेरी हॅपी ग्रुपमध्ये उभं राहणं. ते पण काय ह्याच्यासाठी तर दिवसाला लगेच संध्याकाळी ₹300-400 जे काय मिळतात, त्याच्याने आय वुल्ड रादर टेक केअर ऑफ माय फॅमिली आणि त्याच्यासाठी मी हं. खरं तर त्याच्यासाठी मी इंडस्ट्रीत आले. हं. अजिबात हौस नव्हती मला इंडस्ट्रीत येण्याची. बिलकुल नाही. हं. तर मी आले फक्त ह्याच्यासाठी, की थोडंफार मुलांच्या गरजा भागवण्यासाठी माझी मदत होईल. कारण मी लग्न करून गेले तेव्हा माझ्या नवऱ्याला ₹650 पगार होता. ओह! आणि ₹650 मध्ये आम्हाला मी वेगळे राहत होते. सो घराचं रेंट आलं, खाणं-पिणं आलं, मुलं म्हणजे माझी मुलगी झाली जेव्हा, जेव्हा मी फक्त 22 वर्षाची होते. आणि आणि तेव्हा मुलं झाल्यानंतर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आलात. दोन्ही मुलं झाल्यानंतर मुलगी माझी 16 वर्षाची असताना मी सर्जा राजा हा चित्रपट केला मराठी ॲज अन हिरोईन. 2000 नाही मुलगी 16. 16 वर्ष. ओह! तेव्हा मी पहिला पिक्चर केला मराठी सर्जा राजा. आणि त्याच्यामुळे ते घरची परिस्थिती आहे म्हणजे मी सांगते माझ्या मुलीच्या वेळेला मला हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली तेव्हा हॉस्पिटलचं बिल देण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. आणि बिल होतं ₹750. बापरे! मग कसं केलं तुम्ही आणि तेव्हा? मी त्यावेळी त्या डॉक्टरना सांगितलं होतं, की मला लगेच दुसऱ्या दिवशी सोडा, कारण का जेवढे दिवस मी जास्त राहीन, तेवढे दिवस माझं बिल वाढत जाईल ना. सो माझी मुलगी झाली 30 तारखेला. मी 1 तारखेला घरी होते.
संध्याकाळी. आणि 2 तारखेला मी ग्राउंड फ्लोअरवरनं 3rd फ्लोअरपर्यंत पाणी हंड्यानी उचलून पायऱ्या चढून पाणी भरत होते. सो धिस वॉज द स्ट्रगल ऑफ माय लाईफ. सो मला असं वाटलं की आय शुड डू थोडीशी काहीतरी करता येईल. पण असं नाही की मी डायरेक्ट इंडस्ट्रीत आले. त्याच्या आधी मी बरंच काय-काय केलं. मी बऱ्याच ठिकाणी नोकरी केली आणि घरगुती काय-काय करता येईल ज्याच्याने थोडंसं पैशाचा हातभार लागेल घराला. ते सगळं काही केलं. पण त्याच्यानंतर मला वाटतं योग होते की इंडस्ट्रीत येण्याचे आणि मानसिंग पवारांच्या ओळखीने किंवा असं हे काय जे माझी इंडस्ट्रीत एंट्री झाली. अदरवाईज क्या बात आहे पण.